ही करंजी पाहताय काय खुसखुशीत मस्त अशी खारीप्रमाणे झाली आहे. अशी करंजी तुम्हाला ही करायची आहे, पण भरपूर साऱ्या स्टेप कराव्या लागतात. एकतर साठा करा, लेयर्स पाडत बसा. इतकं करूनही करंजी खुसखुशीत होईल का नाही याची सुद्धा भीती बऱ्याच जणांना असते. पण आज आपण जराही मैदा न वापरता असा एक पदार्थ वापरलाय ज्यामुळे मस्त अशी करंजी खुसखुशीत, रंगही छान येतो, अजिबात तेलामध्ये सुद्धा फुटत नाही. तर मग चला, जास्त वेळ न वाया घालविता लगेच आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी सुरुवातीला करंजीच्या आवरणाचं पीठ भिजवून घ्यायचंय. त्यामुळे एकतर काय होतं, सारण होईपर्यंत पीठ आपलं चांगलं असं मुरलं जातं. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 2 वाटी बारीक रवा घ्यायचा. वजनी प्रमाणात 400 ग्राम आणि वाटीने म्हणाल तर 2 वाटी. आता ह्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं. 2 वाटी रवा घेत असाल तर 2 चमचे बेसन घाला. म्हणजे काय होतं, साठा न लावता किंवा लेयर्सही न पाडता मस्त अशी खुसखुशीत आपली करंजी तयार होते. घातलेला रवा आणि बेसन व्यवस्थित मिक्स करायचं. ह्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचंय. तर इथं मी काय केलं, पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 1 चमचा तूप मोजलं. घट्ट असेल तर 1 चमचा घ्या किंवा थोडंसं वितळलेलं असेल तर 1.5 चमचा तूप तुम्ही इथं घेऊ शकतात. जास्तही तूप घेऊ नका. जास्त झालं तर एक तर काय होतं, करंजी आपली तेलकट तयार होऊ शकते आणि कमी झालं तर खस्ता आणि फ्लेकी आपली करंजी कमी होते. तर इथं पाहू शकताय, जे आपण तूप घेतलं ते कढईमध्ये काढायचं आणि व्यवस्थित चांगलं असं तूप गरम करून घ्यायचं. तर इथं पाहू शकताय, व्यवस्थित आपलं तूप गरम झालं. रव्यावरती घालायचं आणि रव्याच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित आपल्याला तूप चोळून घ्यायचंय. तर इथं पाहू शकताय, रव्याच्या प्रत्येक कणाला तुपाचं मोहन चांगलं असं चोळून झालं. आता ह्यामध्ये लागेल तसं दूध घालायचं आणि घट्ट पीठ भिजवून घ्यायचं. आता तुम्ही म्हणाल, यामध्ये तर आपण दूध वापरलंय, तर आपली करंजी महिनाभर कशी टिकेल? तर इथं तुम्हाला सांगते, दूध वापरताना कच्चं दूध अजिबात वापरू नका. चांगलं असं दूध 2 ते 3 मिनिटं उकळवून घ्यायचं. पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला दूध इथं तिंबण्यासाठी वापरायचंय. दूध वापरल्यामुळे एकतर काय होतं, करंजी आपली मस्त अशी कडक तयार होत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, हलकीशी मऊसूत सुद्धा आपली करंजी तयार होते. तर इथं पाहू शकताय, व्यवस्थित असं घट्ट पीठ भिजवलं. घट्ट पीठच भिजवा, म्हणजे काय होतं, व्यवस्थित आपली करंजी खुसखुशीत अशी तयार होते. पातळ जर का पीठ केलं तर एक तर काय होतं, ज्यावेळेस आपण करंजी तळू त्यावेळेस लगेचच करंजी आपली मऊ सुद्धा पडू शकते. तर इथं पाहू शकताय, मस्त असं घट्ट पीठ भिजवून झालं. लगेचच झाकण ठेवायचं आणि किमान 20 ते 25 मिनिटं तरी आपल्याला हा रवा मुरवून घ्यायचा आहे. जितका जास्त रवा भिजेल तितक्या करंज्या छान होतात. त्यामुळे तुम्हाला जर जास्त वेळ असेल तर 1 ते 2 तास आधी सुद्धा करंजीचं पीठ तुम्ही मळून ठेवू शकतात. तर चला, करंजीचं पीठ तर सध्यासाठी बाजूला ठेवलं. तोपर्यंत आपण सारणाची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी सुकं खोबरं घेतलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमची ही करंजी जर का लवकर खराब होत असेल तर एक तर काय करू शकतात, खोबरं नवं घ्यायचं. अजिबात खवट किंवा खराब झालेलं खोबरं नको. चांगलंच खोबरं आपल्याला इथं वापरायचंय. त्यामुळे सुद्धा करंजी आपली लवकर खराब होऊ शकते. तर आपण इथं काय केलं, 1 वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतले. त्याचबरोबर ह्यामध्ये थोडंसं जायफळ, 3 अख्ख्या वेलच्या घालायच्या आणि हे सगळं मिक्सरमधून चांगलं असं बारीक करून घ्यायचं. खोबरं ज्यावेळेस आपण बारीक करतो त्यावेळेस व्यवस्थित बारीक होणं गरजेचं आहे. खोबऱ्याचे जर का कण राहिले तर करंजी आपली फुटू शकते. आता ह्यामध्ये 1 वाटी साखर घालायची. साखर सुद्धा आपल्याला चांगली अशी बारीक करून घ्यायची. साखरेचे कण राहिल्यामुळे सुद्धा करंजी आपली फुटू शकते. तर इथं पाहू शकताय, व्यवस्थित मी सारण तयार केलं. आता तुम्ही म्हणाल, आपण कोणतंच साहित्य भाजून किंवा परतून सुद्धा घेतलं नाहीये, तरीही आपली करंजी महिनाभर कशी टिकेल? आधी सांगितल्याप्रमाणे जर का तुम्ही इथं चांगल्या क्वालिटीचं खोबरं घेत असाल तर 100% तुमची करंजी महिनाभर आरामशीर टिकते. तर इथं पाहू शकताय, जे आपण सारण तयार केलं ते एका भांड्यात काढलं. व्यवस्थित मिक्स करायचं आणि लगेचच करंज्या तयार करायला घ्यायच्या. तर इथं तुम्हाला दिसत असेल, सारण होईपर्यंत 20 ते 25 मिनिटं सुद्धा झाले. पीठही चांगलं मुरलं. थोडंसं मळून घ्यायचं. मळताना तुमच्या लक्षात येत असेल किती छान आणि घट्ट हे पीठ आपण मळून घेतलं. जर का अशा पद्धतीने पीठ मळलेलं असेल तर मस्त अशी खस्ता खुसखुशीत आपली करंजी तयार होते. तर आता करंजी तयार करायची
आहे. तर त्यासाठी काय केलं, जेवढी करंजी तयार करायची तेवढा गोळा हातावरती एकसारखा केला. व्यवस्थित करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, एकसारखी आपल्याला पारी लाटता येते. आता पीठ, तेल काहीच न लावता मध्यम जाडीची पारी लाटून घ्यायची. पातळ जर का पारी केली तर ज्यावेळेस आपण करंज्या तळतो त्यावेळेस करंजी आपली तेलामध्ये फुटू शकते, किंवा जाड केली तर ज्यावेळेस आपण करंजी तळू आणि लगेच काढून घेऊ त्यावेळेस लगेचच करंजी आपली मऊ पडू शकते. तर इथं पाहू शकताय मध्यम जाडीची पारी लाटून घेतली. आता काय करायचं, अलगद हाताने पाती हातावरती घ्यायची आणि दाखवल्याप्रमाणे 1 चमचा सारण भरायचं आणि अलगद हाताने करंजी बंद करून घ्यायची. अशा पद्धतीने जर का पीठ भिजवलेलं असेल तर अजिबात पाणी किंवा दूध न लावता सुद्धा व्यवस्थित करंजी बंद होते. तर इथं पाहू शकताय व्यवस्थित करंजी बंद करून घेतली. करंजी बंद करणं तितकंच गरजेचं आहे. जर का करंजी व्यवस्थित बंद झाली नाही तर तेलामध्ये गेल्यावर फुटू शकते. तर इथं पाहू शकताय व्यवस्थित करंजी बंद केली. आता काय करायचं, करंजीच्या कटरने करंजी मधलं सारण बाहेर न येऊ देता व्यवस्थित करंजी कट करून घ्यायची. ज्यावेळेस आपण करंज्या करतो त्यावेळेस एकदमही खूपही करंज्या करू नका. त्यामुळे तर काय होतं, वरून करंजी सुकते, तेलामध्ये टाकल्यावर करंजी त्यामुळे सुद्धा फुटू शकते. तर इथं पाहू शकताय अशा पद्धतीने 5 करंज्या केल्या. लगेचच कशा तळायच्या ते पाहूया. तर त्यासाठी काय केलं, तेल मध्यम गरम केलं. जर का तेल खूप गरम असेल तर करंजी टाकल्या टाकल्या पटकन लाल होते, मऊ सुद्धा त्यामुळे पडू शकते. जर का तेल खूप कमी गरम असेल तर करंजी ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेस तळून झाल्यावर तेलकट सुद्धा करंजी आपली होऊ शकते. तर इथं पाहू शकताय मध्यम तेल गरम केलं, त्यामध्ये एक एक करून करंज्या सोडायच्या आणि व्यवस्थित मंद आचेवरती करंजी मनाने वर येईपर्यंत राहू द्यायच्या. तर चला 2 ते 3 मिनिटातच व्यवस्थित खालच्या साईडने बरीचशी करंजी आपली तळून झाली. उलटवून घ्यायची आणि दोन्ही साईडने सुद्धा खस्ता आणि खुसखुशीत होईपर्यंत करंजी तळून घ्यायची. तर इथं पाहू शकताय करंजी घातल्यापासून एकूण 5 ते 7 मिनिटातच खालच्या साईडने व्यवस्थित करंजी तळून झाली. लगेचच वरच्या साईडने सुद्धा उलटवून घ्यायची. तर चला करंजी घातल्यापासून एकूण 10 ते 12 मिनिटात व्यवस्थित करंजी तळून झाली. पूर्णपणे करंजीतलं तेल निथळायचं आणि एका बाउलमध्ये काढून घ्यायची. तर आवाज ऐकू शकताय काय खुसखुशीत मस्त अशी फ्लेकी आपण ही करंजी तयार केली. जरा सुद्धा मैदा न वापरता फक्त रव्यापासून आज आपण ह्या करंज्या तयार केल्या. बाकीच्या सुद्धा अशाच पद्धतीने तळते आणि सगळ्या करंज्या झाल्यावर तुम्हाला दाखवते. तर चला भरपूर साऱ्या करंज्या तयार केल्या. काय सुंदर आहा मस्त अशा करंज्या दिसतायत. तर आज आपण कोणताही साठा न वापरता किंवा लेयर्सही न पाडता, जास्तीची मेहनतही न घेता, मैदा देखील न वापरता तरीही खस्ता खुसखुशीत आज आपण करंज्या तयार केल्या. करंज्या तयार करताना खस्ता खुसखुशीत रंग छान येण्यासाठी बेसन इथं वापरलं. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करंज्या घरी ट्राय करा. कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा. एक करंजी तुम्हाला फोडून दाखवते किती खुसखुशीत. आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल ह्या दिवाळीला तुम्ही सुद्धा ह्या करंज्या घरी ट्राय कराल. कशा वाटल्या ते सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगाल. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर मग चला पुन्हा भेटूया तशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.